ज्ञानेश्वरी अध्याय 5 ओवी क्रमांक 142. हे श्री गुरुचा वाईला निवृत्ती दासांशी पातला, मग तो म्हणे श्रीकृष्ण बोलिला तेची ऐका. हे सद्गुरु निवृत्तीनाथांचे विचार ज्ञानेश्वरांनी मांडले. मग ज्ञानेश्वर म्हणाले, ते श्रीकृष्ण काय बोलले ते ऐका. अर्जुना अनंत सुखाच्या डोळे कसरा तळची घेतला जी, मग स्थिरावून तेची झाले. अर्जुना अनंत सुखाच्या डोहात उडी मारून एकदम तळ गाठला. तेच स्थिर होऊन आत्मस्वरूप बनले. अथवा आत्मप्रकाशे चोखे आपण पेचे विश्व देखे, ते देहेची परब्रह्म सुखे मानू येईला. हृदयामध्ये शुद्ध आत्मप्रकाश पसरला की संपूर्ण विश्व आपलेच स्वरूप आहे असे तो पाहत असतो. तो देहासह परब्रह्म झाला असे सहज मानता येईल. जे साचो कार्य परमाना ते अक्षर निसीमा, जिये गावाचे निष्काम अधिकारी. जे खरोखर परमश्रेष्ठ अथवा अविनाशी व अमर्याद असे ब्रह्मस्वरूप त्यांचे अधिकारी निश्चितच होतात. जे महर्षी वाढले विरक्ता भागा फिटले, जे निसंशया पिकले निरंतरा. जे सुख महर्षी करता राखून ठेवले आहे तो विरक्तांच्या वाट्याला आले व ते सदैव संशयरहित पुरुषा सर्व काळ टिकले आहे. जी विषयापासून रतले चित्ता फुले आपण जिंतिले, ते निश्चित देते सुताले चेतीची ज्याने आपले चित्त विषयापासून हिरावून घेतले आहे आणि आपल्या स्वाधीन करून ठेवले आहे असे पुरुष निश्चयाने या स्वरूपाला लीन झाले असता पुनर्वृत्तीचा येत नाही. ते परब्रह्मा निर्वाणा जे आत्मविद्याचे कारण, तेची ते पुरुष जाणा पांडू कुमारा. हे पांडू कुमारा, आत्मज्ञानाने फल असे जो मोक्ष रूप परब्रह्म आहे, आत्मज्ञानी पुरुष ते परब्रह्मच होतात असे तू जा. ते ऐसे कैसे झाले जे देहीची ब्रह्मत्व आले, हे पुसती तरी भाले संक्षेपे सांगे. जो पुरुष देह असताना ब्रह्मत्व कशाने पावेल ते विचारित असतील तर उत्तमच आहे. तुला ते साधने संक्षेपपणे सांगतो ते आहे. तरी वैराग्याची आधारे जी विषय दोन्ही बाहिले, शरीराय कंतारे केले मना. ज्यांनी वैराग्याच्या आधारे सर्व विषयांना मनातून बाहेर घालवले आणि मन अंतर्मुख केले. सहजे ती संधी भेटी तेथ फुल पवा पडे गाठी, तेथ पाठी मोरी दिठी पार कोणिया. त्यांचा प्राण किडा पिंगळा सोडून सूक्ष्मेने नेला जातो आणि स्वरूपामध्ये दृष्टी मागे वळवून स्थिर केली जाते. सांडोनी दक्षिणा वामा प्राणपान समा, चित्ते शिव गामी करीते. उजव्या म्हणजे पिंगळा व डाव्या म्हणजे इडा. नाक पुढेतून मुहात असलेली वायूची गती म्हणजे रेचक आणि पूरक. बंद करून कुंभक करून प्राण व अपान यांचे सूक्ष्मेत समगती म्हणजे ऐक्य करून चित्तासते. ओमयामी म्हणजे अर्ध्या काशाकडे जाणारे करतात.
तेथ जैसी रथोस्तके सगळे घेऊन गंगा समुद्री मिळे मग एक वेगळे निवडू नये जशी गंगा नदी ही रस्त्यातून वाहणारे सर्व पाणी आपल्यामध्ये सामावून घेऊन सागरात मिळते तेव्हा त्या सागरामध्ये हे रस्त्यावरचे अशुद्ध पाणी आणि हे गंगेचे शुद्ध पाणी असा भेद करता येत नाही तैसी वासना तरी योचना मग पेसी पारुखे अर्जुना जय वेळी गगनी लयो मना पवनी की जय त्या प्रकारे हे अर्जुना ज्या वेळी मनाचा प्राण अपमानाच्या विरोधाने मूर्त आकाशात लय केला जातो त्यावेळी वैषयिक वासनांची विचारचक्रे आपोआपच बंद पडतात तेथ जे संसार चित्र उमटे तो मनोरूप पटू फाटे जैसे सरोवर आटे मगर प्रतिमा नाही ज्या मनोरूप पटावरील संसार रूपी अनेक प्रकारची चित्रे उमटत असतात तो पटच फाटून जातो त्याप्रमाणे सरोवर आटल्यावर त्यांचं प्रतिबिंब दिसत नाही तैसे मन येते मुदल जाये मग भाव दिक के आये म्हणून शरीरेची ब्रह्म होय अनुभवितो त्याप्रमाणे मनाचा मनापणाही नाहीसा झाला तर तेथे कोणत्याही प्रकारचे अहंकार भ्रम वगैरे हे शिल्लक राहतील म्हणून हे अनुभवी पुरुष देहधारी असताना ब्रह्मरूप होतो आम्ही मागान सांगितले जे देहीचे ब्रह्मत्व पावले ते येणे मार्गे आले म्हणून जे पुरुष देहधारी असताना ब्रह्मस्वरूपाला प्राप्त झाले ते या योग मार्गाने आले म्हणून आम्ही यथादी मार्गविषयक निरूपण केले आहे आणि यमाचे डोंगर अभ्यासांचे सागर क्रमोनी हे पारा पातले ते पुरुष यम यांचे पर्वत ओलांडून आणि योग अभ्यासाचा सागर ओलांडून मोक्षाला प्राप्त झालेले असतात तेही आपण पे करून निर्लेप प्रपंचाचे घेतले माप मग साचाचे निरूप होऊन ठेले त्यांनी आपले अंतःकरण पूर्ण शुद्ध करून प्रपंचाला जाणून घेतलेले असते आणि विश्वाने सत्य अधिष्ठान हे परब्रह्म त्यांच्याशी ते एक रूप होऊन राहिलेले असतात ऐसा योग युक्तीचा उद्देशू जेथ बोलिला हशुकेशू तेथ अर्जुन सुदंशू मनोनी चमत्कारिला याप्रमाणे जेव्हा श्रीकृष्णाने योग मुक्तीचा अभिप्राय सांगितला तेव्हा अर्जुन आश्चर्यचकित झाला ते देखलिया कृष्ण जाणिताले मग हसुनी पार्थ ते बोमनितले काही पाचित वाईले ये बोली तुझे श्रीकृष्णाने अर्जुनाच्या मनाची अवस्था जाणली व मग ते हसून अर्जुनास म्हणाले माझे हे बोलणे ऐकून तुझे चित्त प्रसन्न झाले का ते सांग तव अर्जुन म्हणे देवो परचित्त लक्षणाचा राव भला जाणितला जो भाव मानसू माझा तेव्हा अर्जुन म्हणाला हे देवा दुसऱ्याच्या मनातील भाव भावना जाणणारे तुम्ही राजे आहात त्यामुळे तुम्ही माझ्या मनातील भाव उत्तम प्रकारे जाणला आहे म्या जे काही विवर पुसावे जे आधीची जाणितले देवे तरी बोलले तेची सांगावे विवळ करुणी हे देवा हे श्रीकृष्ण मी काही चिंतन करून तुम्हाला विचारावे ते तुम्ही आधीच जाणलेले आहे तरी आता आपण मागे जो योगा संबंधी सांगितले तेच आता अधिक स्पष्ट करून सांगावे
हे रवी तरी अवधारा जो दाविला तुम्ही अनुसरा तो पवन्याऊनी पाय उतारा सोह पाजसा रवी सुद्धा असा विचार करा की तुम्ही जो योगशास्त्राचा मार्ग सांगितला तो पाहून जाण्यापेक्षा पाय उताराने जाणे जसे सोपे असते तैसा शाख्याहुनी प्राजळा परियम्मा सारखिया हा भोळा येत हाती परी काही काळा तो सावळीवरू तसा ह्या साष्टांग योग साख्य योगापेक्षा सोपा आहे परंतु आमच्यासारख्या दुर्लभांना तो राजा योग समजण्यास काही काळ विलंब लागेल पण तो विलंब सहन करता येईल का म्हणून एक वेळ देवा तोची पडताळ घ्यावा विस्तरेल तरी सांगावा साध तुझी म्हणून हे देवा एक वेळ साष्टांगाचा अनुवाद करावा जरी त्यांचा विस्तार झाला तरी चालेल परंतु तो योग मार्ग आरंभापासून शेवटपर्यंत सांगावा तवा श्री कृष्ण म्हणती जो का तुझ का मार्ग गमला निका तरी काय झाले ऐकी जो का सुखे बोले तेव्हा कृष्ण भगवान म्हणाले असे का तुला योग मार्ग उत्तम प्रकारे आवडला असे दिसते तर मग आम्ही न सांगण्यास काय झाले तो राजमार्ग आम्ही आनंदाने सांगू तरी तू एकाग्र चित्तेने श्रवण कर अर्जुना तू परिससी परसोनी अनुष्ठिसे तरी आम्हासी जीवानी काय असे सांगावयाचे अर्जुना तू ऐकतोस आणि ज्याप्रमाणे आचरण करतोस असे असताना आम्ही तुला सांगण्याची कमतरता का बरे करावी आधीत चित्त मायेचे वरी मनीष झाले पडियत्याचे आता ते अद्भुत पण स्नेहाचे कवन जाणे आधीच मातेचे चित्त आणि त्यात आवडत्या लेकरांची निमित्त झाले तर मग या ठिकाणी प्रेमाच्या अद्भुतपणा कोण जाणतील ते म्हणो कारवाराची वृष्टी की नवयाचण्याची सृष्टी हे असो नेणीचे दृष्टी हरीची वानवानो त्या अद्भुत प्रेमाला कारुण्य रूपी जलांचा वर्षाव म्हणता येईल अथवा नूतन प्रेमाची सृष्टी म्हणता येईल परंतु हे असो श्रीकृष्णाच्या कृपा दृष्टीने वर्णन कोणत्या शब्दात करावे हेच कळत नाही जे अमृताची ओतली की प्रेमाची पिऊनी मातली म्हणून अर्जुन मोहे गुंताली निघून की कृपा दृष्टी अमृताच्या मुशीत होती अथवा प्रेम पिऊन मस्त झाली होती म्हणून अर्जुना विषयांच्या मोहामध्ये गुंतून असून तिला बाहेर येता येईल हे भाऊ जे अल्पिजेला ते कथेसी पंख होईल परिते स्नेह रूपान येला बोलवरी या कृपा दृष्टी संबंधी जास्त बोलावे तर कथेच्या विषयात होईल पण श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या अलौकिक प्रेमाचे वर्णन शब्दांनी करता येणार नाही म्हणून विसुरा प्रायिणी जो ईश्वर आकळावा कवने जो आपुले माननी आपणचे म्हणून हा विचार बरे करावा तो ईश्वर आपला अनंत स्वरूपांचे मोजमाप आपणच करू शकत नाही तो ईश्वर कोणी बरे आलिंगन करावा तरी मागील दुनियात मज गमला साविया तुम्ही तू जय बलात्कारे असे म्हणतू पारिस बाबा तरी
मागे सांगितलेल्या अभिप्रायावरून मला असे वाटते की श्रीकृष्ण सहज मोहित होऊन बलात्काराने अर्जुनास असे म्हणाले की अरे बाबा मी सांगतो ते आहे. अर्जुना जेने जेने भेदे तुझे का चित्त बोधे तैसे तैसे विनोदे निरूपी जेला. हे अर्जुना ज्या प्रकाराने तुझ्या चित्ताला पटेल त्या प्रकारांचे तुला कौतुकाने सोप्या मनोरंजन भाषेत सांगेन. तो ऐकया नामयो तयाचा कवना उपेगो अथवा अधिकार प्रसंग कवना येथे तो योग कशाला म्हणतात, त्या योगाचा उपयोग काय आणि त्याचा अधिकार कोणाला प्राप्त होतो. ऐसे जे जे काही उक्त से ये ठाई ते अवधीची पाही सांगेन आता. असे जे योगशास्त्र संबंधाने सांगणे आवश्यक आहे ते आता मी तुला सांगणार आहे. तू चित्त देऊनी अवधारी से म्हणती श्रीहरी बोली जेल तो पुढारी कथा आहे. ते तू एकाग्र चित्तेने श्रवण कर असे म्हणून श्रीहरी जी कथा सांगणार आहे ती पुढील अध्यायामध्ये आहे. श्रीकृष्ण अर्जुनासी सांगून सांगेन योग तो व्यक्त करू प्रसंग म्हणे निवृत्ती दासू. द्वैत न मोडता श्रीकृष्णाने अर्जुनाला जो राजयोग सांगितला तो प्रसंग आम्ही स्पष्ट करून सांगतो असे निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानेश्वर महाराज म्हणाले. अध्याय समाप्त. रामकृष्ण हरी.